नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की सखी एक अत्यंत हट्टी मुलगी, जिला लहानपणापासून तिच्या आईचं प्रेमच मिळालेलं नाहीये. लहानपणापासून म्हणजे गेल्या 12 वर्षापासून. त्याचबरोबरीने तिचा वाढदिवस असतो आणि तिची आई तेजस्विनी, जी की एक उद्योजिका आहे, तिचं आपल्याला प्रेम मिळावं एवढी सखीची इच्छा असते. पण ती काही पूर्ण होत नाही, कारण तेजस्विनी ही प्रचंड अहंकारी स्त्री असते. आता सखीच्या वाढदिवसाच्या दिवशीच सखी कन्स्ट्रक्शनचा जो बिझनेस तेजस्विनी चालवत असते त्याला सुद्धा 21 वर्ष पूर्ण झालेली असतात आणि सखी सुद्धा 21 वर्षांची झालेली असते. तर आता होतं असं की सखीच्या वाढदिवसाच्या दिवशीच तेजस्विनी तिचा प्रचंड अपमान करते, तेही मीडियाच्या समोर. त्याने नाही नाही म्हणता सखीच्या मनावर खूप परिणाम होऊन जातो. सखीला खूप वाईट वाटत असतं. त्यासाठी सखी तिची गाडी ठोकून देते आणि पोलीस स्टेशनमध्ये जाते. तिला वाटतं की निदान तेवढ्याच्यासाठी तरी तिची आई तिला सोडवायला येईल. पण तिची आई तिच्या सेक्रेटरीला पाठवून देते आणि त्याचबरोबरीने सखीचं मन तिथे सुद्धा मोडतं. आता सखी प्रचंड दुखी झालेली असते, कारण तेजस्विनीने तिला सकाळपासून साधं विश पण केलेलं नसतं आणि तिला सखी सदन चाळीमध्ये बोलवलेलं असतं. तेव्हा आता पोलीस स्टेशनमधून डायरेक्ट सखी सदन चाळीमध्येच जाते. तिथे साई भंडार असतो आणि साईबाबांचं तिथे मंदिर असतं एक. त्या मंदिरासमोर जाऊन आता सखी बाबांना प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की मला नेहमी असं वाटतं की ती मला फक्त ट्रॉफी डॉटर म्हणून मिरवते. का करते ती असं? ती माझा साधा विचार तरी करते का? मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि जोपर्यंत तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मी इथेच थांबणार आहे. द्या मला उत्तर, प्लीज प्लीज मला उत्तर द्या. असं ती देवासमोर प्रार्थना करत असते, रडत असते सखी. आणि तितक्यात वरून तिच्या वरती, डोक्याच्या वरती जो मंडप असतो तिथली दोरी जी आहे ती लूज झालेली असते आणि ती सैल झालेली दोरी आता एक एक करून तिचा फेर मोकळा होत असतो आणि ती दोरी जर सुटली तर तो मंडप सखीच्या अंगावर पडणार असतो. सखी तिथून न हलण्याच्या गोष्टी करत असते आणि त्या दोरीचा एक एक फेर सुटत असतो, म्हणजे ती दोरी तुटत असते. तो मंडप आता खिळखिळा होत असतो, हलत असतो, कुठल्याही क्षणाला पडणार असतो. तितक्यात आता मागून कोणीतरी ओरडतं आणि म्हणतं की ए पोरी, बाजूला हो, तो मंडप पडेल तुझ्या अंगावर, बाजूला हो बरं. अगं ए बाजूला हो, ए मुलगी, अरे तिला वाचवा कोणीतरी, ती मुलगी आत आहे. असा आता सगळा जमाव तिथे एकत्र येतो आणि सगळेजण तिथे ओरडू लागतात की तो मंडप त्या मुलीच्या अंगावर पडेल, कोणीतरी वाचवा. आणि कान्हा इकडे त्याच्या मित्रांसोबत बोलत असतो. आता इतक्यात सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून कान्हाचं लक्ष सखीकडे जातं. आता तो सखीला ओळखत नसतो, पण त्याला कळतं की त्या मंडपच्या खाली एक मुलगी आहे जिच्या अंगावर तो मंडप कधीही पडेल. ती लोक खूप आरडाओरडा करत असतात. जसं आता कान्हाचं लक्ष जातं, कान्हा कुठलाही विचार न करता तिकडे धावत जातो. तेवढंच नव्हे तर इकडे सखी खूप घाबरलेली असते, कारण आजूबाजूने लोक ओरडत असतात, पण सखीला कळत नसतं की नक्की चाललं काय. ती आता वर बघते तर तो मंडप खिळखिळा झालेला असतो आणि तो तिच्या अंगावर पडणार असतो. सखी खूप घाबरलेली असते आणि इकडे आता कान्हा अजिबात कसली पर्वा न करता तिला वाचवायला जातो. आतमध्ये तो उडी टाकतो त्या मंडपाच्या आतमध्ये. तितक्यात आता आजूबाजूचे लोक म्हणतात की अरे मुलगी आत आहे, तिला कोणीतरी वाचवा वाचवा, असं कोणीतरी म्हणत आजूबाजूचे लोक म्हणत असतात. तितक्यात आता तो मंडप खाली पडतो, कारण त्याची दोरी सुटून जाते. तो खाली पडणारा मंडप आता कान्हा पटकन येतो आणि पकडून घेतो. म्हणजे त्या मंडपाच्या आत जाऊन सखीला बाजूला करून कान्हा तो खाली पडलेला मंडप एका हातावर धरून घेतो. म्हणजे खाली जो पडणार असतो तो मंडप एका हातावर पकडून घेतो. म्हणजे सखीला बाजूला केल्यानंतर सखी त्याच्या एका हातावर असते तर दुसऱ्या हातावर असतो मंडप. आता तो मंडप खाली येतोय हे सखीला जेव्हा कळतं तेव्हा तिला असं वाटतं की तो मंडप आपल्या अंगावरच पडेल. त्यामुळे ती डोळे मिटून खाली मान घालून घेते. पण कान्हा तो मंडप पडण्यापासून, तिच्या अंगावर पडण्यापासून वाचवतो आणि त्या मंडपाकडे बघतो. इकडे आता सखी पडणार असते, सखीने डोळे मिटलेले असतात आणि एक छोटीशी बट सखीच्या चेहऱ्यावर आलेली असते आणि कान्हा सखीकडे बघतो तर तिच्याकडे बघतच राहून जातो. किती निरागस आहे ही मुलगी असं म्हणत. तो लिटरली तिच्याकडे बघतो आणि एकदम छानशी स्माईल असते त्याच्या चेहऱ्यावर आणि तो तिच्याकडे म्हणजे बघतच असतो. तितक्यात आता तो तिच्या चेहऱ्यावर हलकीशी फुंकर मारतो आणि ती तिचे डोळे उघडते. सखी तिचे डोळे उघडते आणि त्याच्याकडे बघू लागते, कान्हाकडे. म्हणजे सखी आणि कान्हाची ही पहिलीच भेट आहे. ते दोघंही आता डोळे भरून एकमेकांकडे बघत असतात. तितक्यात आता दोघंही भानावर येतात. म्हणजे सखी लगेच थोडीशी सावध होते आणि भानावर येते. तितक्यात आजूबाजूने लगेच लोक म्हणतात की अरे वाचवा, कोणीतरी वाचवा, लाईट बंद करा, नाहीतर त्यांना शॉक लागेल, लाईटिंग आहे तिथे, वाचवा त्यांना, असं आता आजूबाजूचे लोक बोलू लागतात. तितक्यात आता दुसरीकडून तेजस्विनीची कार येते. त्याचबरोबर तेजस्विनीचा सेक्रेटरी पण असतो तिच्यासोबत. तो तिचा दरवाजा उघडतो आणि तेजस्विनी कारमधून खाली उतरून बघते तर तो मंडप पडलेला असतो आणि तिथे आतमध्ये
सखी असते आणि सखीसोबत कोणीतरी मुलगा असतो. आता तिथले चाळीतले जे लोक असतात ते कसं बसं करून सखीला बाहेर काढतात. आधी कान्हा बाहेर पडतो. आता तेजस्विनी जेव्हा तिला तशा अवस्थेत बघते तेव्हा थोडीशी विचारात पडते की हे काय होतंय. तितक्यात आता सखीला सगळे तिथले चाळकरी लोक विचारत असतात की काय ग, काय झालं, बरी आहेस ना बाळ तू, तुला काही झालं नाही ना, तुला दुखलं वगैरे नाही ना कुठे. तेव्हा आता लगेच सखी सुद्धा थोडीशी सावध झालेली असते. ती सगळ्यांना सांगत असते की हो मी ठीक आहे. तिला तिथल्या बायका खूप काळजीने विचारत असतात. तितक्यात आता तेजस्विनी तिथे येते आणि तेजस्विनी तिथे जाते आणि म्हणते सोडा तिला, सरकारची मुलगी आहे ती. आता तेजस्विनीच्या तोंडून हे शब्द ऐकून सखी खूप आनंदात पडते. म्हणजे सखीला खूप आनंद होतो. सखीचे डोळे चमकून उठतात. सखी लगेच मोठ्या आशेने तेजस्विनी जवळ जाते आणि तिच्या जवळ जाऊन उभी राहते. तितक्यात आता तेजस्विनी म्हणते की निष्काळजीपणा जरा सोड आणि प्लॅनिंग शिवाय हा असा झगमगाट जर केला तर हा असा ऍक्सिडेंट होणारच, हा असा अपघात होणारच होता. माझी मुलगी म्हणजे काय मस्करी वाटली का तुम्हा चाळकऱ्यांना? ही जी तुमची मायेची थेर आहे ना ती तुमच्याकडेच ठेवा. आजच्या काळात नंबर 1 एम्पायर असलेल्या कंपनीची वारस आहे ती आणि त्यातल्या त्यात आज तिचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तिच्या जीवावर उठलात. तितक्यात आता लगेच सखी म्हणते की इट्स ओके ना आई, असू देत. तितक्यात आता तेजस्विनी लगेच सखीकडे रागात बघते. सखी म्हणते की सॉरी सरकार, इतकं काही झालेलं नाहीये मला. तितक्यात आता तेजस्विनी म्हणते की झालं असतं तर. तितक्यात आता एक चाळीतली बाई तिथे येते. ती असते कान्हाची मावशी. ती म्हणते की काय रे, काय झालं, असे का जमलेत तुम्ही सगळे इथे. तितक्यात आता तिचं लक्ष तेजस्विनीकडे जातं. ती म्हणते सरकार तुम्ही. तितक्यात आता तेजस्विनी म्हणते की या दाभाडे, मी म्हटलं होतं ना गोष्टी जुन्या झाल्या की निकामी होतात. तसंच झालं या चाळीचं. जुनी पडकी चाळ, सेफ्टीची गॅरंटी नाही. जीव देणाऱ्या गोष्टींना जास्त कुरवाळायचं नसतं दाभाडे. मग ती वस्तू असो किंवा वास्तू. आज ना थोडक्यात निभावलं, उद्या तुमच्यातल्याच कोणाच्या तरी एकाचा बळी जाऊ शकतो. तितक्यात आता ती दाभाडेबाई म्हणते की अहो पण. तितक्यात आता तेजस्विनी म्हणते की दाभाडे, या निकाम्या आणि जीव घेण्या चाळीचं लवकरात लवकर काहीतरी करा. तितक्यात आता कान्हा न राहता बोलतो की 1 मिनिट मॅडम, 1 मिनिट. अहो 1 मिनिट थांबा, जरा आवाज कमी करा. आता याच चाळीतल्या लोकांनी तुमच्या मुलीचा जीव वाचवला, तुम्ही आता बघितलं असेल ना. आणि कसं आहे ना, बहुतेक सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना चाळीतल्या मायेचा ओलावा कळणार नाही. पण हरकत नाही, तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय मी, कौतुक अपेक्षित आहे. राग देताय तुम्ही तर. तितक्यात आता तेजस्विनी म्हणते की हो तूच वाचवलास ना, सखीचा जीव तूच वाचवलास ना. तितक्यात आता चाळकऱ्यांपैकी एक माणूस बोलू लागतो की हो अहो यानेच वाचवलाय सखीचा जीव. तेव्हा आता हळूहळू करून एक एक करून सगळे लोक बोलू लागतात की हो यानेच वाचवलाय सखीचा जीव, यानेच वाचवलाय. सगळेच बोलू लागतात. आता तितक्यात आता तेजस्विनी सगळ्यांचं ऐकते. ती चिडते आणि चिडलेल्या नजरेने कान्हाकडे बघत असते आणि कान्हा सुद्धा तिच्याकडे अगदी सार्कॅस्टिक वे मध्ये बघत असतो. म्हणजे अगदी हसत शहाणपणा करत बघत असतो आणि त्याचा बरोबरच आहे, त्याचं चुकीचं नाहीच आहे. तितक्यात आता तेजस्विनी मागे असा हात करते आणि तितक्यात तिचा जो सेक्रेटरी असतो, ऍक्च्युली तिचा सेक्रेटरी तिचा धीरच असतो, सो तो आता लगेच त्याच्या खिशातून एक नोटांचं बंडल काढून देतो आणि ते नोटांचं बंडल तेजस्विनी आपल्या हातात घेते आणि ते नोटांचं बंडल लगेच ती कान्हाला देते. म्हणजे थोडक्यात कान्हाने सखीचा जीव वाचवला म्हणून कौतुकापलीकडे ती हे देते. म्हणजे त्याचा मोबदला आता तेजस्विनी कान्हाला देऊ लागते, म्हणजे ते नोटांचं बंडल. आणि आता तेजस्विनी म्हणते की तुला कौतुकापेक्षा याची जास्त गरज आहे, कौतुकापेक्षा खरंच तुम्हाला याची जास्त गरज आहे. तितक्यात आता कान्हा आजूबाजूला उपस्थित असलेल्या सगळ्यांकडे बघतो, मागे वळून त्या दाभाडे मावशीकडे पण बघतो आणि शेवटी त्या बंडलकडे बघतो. ते बंडल तो घेणार असतो. सखी मात्र विचारात पडते की हा हे बंडल घेतोय की नाही. तितक्यात आता जो कान्हा असतो तो हे बंडल घेणार असतो, पण तोच हात त्या नोटांचं बंडल मागे लोटतो आणि त्या नोटांचा नमस्कार करतो अगदी चतुराईने. आणि तेजस्विनी मात्र गोंधळात पडते आणि चाळकरी लोकांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. त्याचबरोबर सखीच्या पण चेहऱ्यावर एक स्माईल येते. कान्हा म्हणतो की पैसे नको आम्हाला. कसं आहे ना मॅडम, सगळ्यात गरीब तो नसतो ज्याच्याकडे पैसे नसतात, सगळ्यात गरीब तो असतो ज्याच्याकडे माणुसकी नसते. आणि या चाळीने आम्हाला माणुसकी शिकवलीये, आमच्यात ती जिवंत आहे. म्हणून कधीही कोणाच्याही मदतीला आम्ही सतत धावून जातो की नाही मंडळी. तेव्हा आता मागे उपस्थित असलेले सगळे चाळकरी म्हणतात की हो अगदी बरोबर आहे, जातो. तितक्यात आता कान्हा पुढे म्हणतो की तुम्हाला जर द्यायचंच असेल तर या हातांना काम द्या, त्याची जास्त गरज आहे आम्हाला. या असल्या फुकटच्या पैशांपेक्षा ना कष्टाच्या पैशाचं खायला आम्हाला जास्त आवडेल. आता सखी त्याच्याकडे अगदी वेगळ्या डोळ्यांनी बघत असते, म्हणजे आनंदाने बघत असते. सखीला त्याची चतुराई, त्याचा आत्मविश्वास खूप आवडत असतो आणि तेजस्विनीचं सखीकडे लक्ष असतं. सखी त्याच्याकडे बघून स्माईल करत असते, तिच्या चेहऱ्यावर एक चमक आलेली असते आणि त्याकडे तेजस्विनीचं लक्ष असतं. आता तेजस्विनी मनोमन म्हणते की इथे मीडिया आहे
म्हणून तुझी ही बडबड आणि हा सगळा छपरीपणा सहन करावा लागतोय मला, नाहीतर ऐकून नसतं घेतलं मी. मागे मीडिया असते, त्यामुळेच खरं तर तेजस्विनी ऐकून घेते आणि तेजस्विनी सखीकडे अधूनमधून बघत असते. तितक्यात आता हा पुन्हा म्हणतो की काय रे, तुम्ही सगळे इथे जमलेले पत्रकार बंधू भगिनी, सांगा मॅडम ना आम्हाला काम द्या म्हणून. काय मॅडम, बरोबर ना? तितक्यात आता तेजस्विनी आपल्या हातातलं ते जे बंडल असतं ते लगेच आपल्या सेक्रेटरीकडे देते. तो सेक्रेटरी ते बंडल हातात घेतो आणि म्हणतो की येस शुअर, व्हाय नॉट, तू ये उद्या, बघू आपण काय करता येतं ते. तितक्यात आता कान्हा हसू लागतो, त्याच्या चेहऱ्यावर एक हसू येतं आणि इकडे सखीच्या पण चेहऱ्यावर स्माईल आलेली असते. आता तेजस्विनी नेमकं तिच्याकडे बघते आणि सखी लगेच खाली मान घालून गप्प होते. तितक्यात आता कान्हा साईनाथ महाराजांच्या नावाचा जय जयकार करू लागतो. थोड्याच वेळात आता सगळेजण मिळून साई भंडार असल्यामुळे बाबांची पूजा करत असतात आणि मनोभावे आरती करत असतात. म्हणजे ती आरती आता थोड्याच वेळानंतरून सुरू झालेली असते आणि सगळे भाविक भक्त, सगळे चाळकरी मनोभावे साईबाबांची आरती करत असतात. तितक्यात आता मागून सखी, त्याच्यानंतरून तेजस्विनी आणि तिचा सेक्रेटरी, त्याचबरोबर मीडिया, सगळेजण येतात आणि आरती चालू असतानाच येतात. मागे सगळे उभे राहतात आणि दाभाडे मावशी ज्या आहेत त्या आरती करत असतात. तितक्यात त्यांच्या मागे तेजस्विनी येऊन उभी राहते. तेजस्विनी अगदी अहंकाराने आरती करत असते, म्हणजे अगदी अहंकाराने टाळ्या वाजवत असते आणि कान्हा ते नोटीस करतो. आणि इकडे जेव्हा दाभाडे मावशीचं लक्ष मागे जातं तेव्हा त्या आपल्या हातातला आरतीचं ताट तेजस्विनीला देतात आणि तेजस्विनी मोठ्या अहंकारपूर्वक ते ताट घेते. ती मीडिया समोर जास्त रिॲक्ट करत नसते आणि आता तेजस्विनी आरती ओवाळू लागते. ती आरती ओवाळताना सुद्धा तिचा अहंकार काही कमी झालेला नसतो. तितक्यात आता तेजस्विनी जेव्हा आरती करत असते तेव्हा तिच्या बाजूने तिचा सेक्रेटरी आणि एका बाजूने सखी येऊन उभे राहतात आणि आता तेजस्विनीच्या हाताने आरती करते त्या हाताला हात लावायला आता सखी पुढे येत असते. पण तितक्यात आता तेजस्विनी तिच्याकडे रागात बघते आणि सखी तिथेच थांबते. सखी स्थिरावून जाते आणि सखी गप्प बसते. सखी काहीच करत नाही आणि फक्त आता आरतीचे टाळ्या वाजवू लागतात. आणि इकडे कान्हा हे सुद्धा नोटीस करतो. कान्हाचं सगळीकडे लक्ष असतं आणि कान्हा आता सखीकडे बघून विचार करत असतो की नक्की हा प्रकार काय होता. थोड्याच वेळात सखीला आता आरती करता करता तिचं बालपण दिसू लागतं. तिच्या बालपणी ती नेहमी साई भंडारात येऊन तिच्या आईबाबांसोबत आरती करायची हे तिला दिसू लागतं. तिच्या बालपणातले आई बाबा, त्याचबरोबर तिच्या बालपणातली ती तिला दिसू लागते आणि ती त्याकडे बघून खूप छानशी स्माईल देत असते. लहानपणीची ती सखीची लहानपणात असलेली ती जी आई असते ती ऑब्व्हियसली तेजस्विनीच असते, पण ती तेव्हाची तेजस्विनी आणि आताच्या तेजस्विनी मधला फरक तिला जाणवतो. सखी ते बघते आणि लगेच साईबाबांकडे बघते आणि साईबाबांना प्रार्थना करू लागते. ती मनोमन म्हणते की बाबा, तुम्हीच घडवून आणलं ना हे सगळं, तुम्ही मला तुमच्या इतक्या जवळ घेऊन आलात आणि मला तुमची साधी आरती पण नाही करत. साईबाबा प्लीज, मला आईसोबत तुमची आरती करायची आहे. आता सखीचे जे एक्सप्रेशन्स असतात, चेहऱ्यावरचे हावभाव असतात साईबाबांना प्रार्थना करता वेळेसचे, ते सगळे कान्हा नोटीस करत असतो. आरती चालू असते त्यामुळे तो काही जास्त बोलत नसतो, पण त्याला सगळं दिसत असतं. तितक्यात आता लगेच कान्हा मागे त्याच्या मित्रांसोबत बोलायचं नाटक करतो आणि त्याच्या पुढे असलेल्या बायकांना थोडा धक्का देतो. आता त्या बायका पुढच्या दिशेने लोटल्या जातात आणि त्यांचा धक्का सखीला लागतो आणि याने होतं असं की सखी आणखीन पुढे लोटली जाते आणि नकळतपणे तिचा हात तेजस्विनीच्या हाताला स्पर्श करून जातो. आणि म्हणजे तेजस्विनीच्या हातात आरतीचं ताट असतं. तेजस्विनी आरती करत असते आणि त्याच हाताला सखीचा स्पर्श होतो. सखी आता जेव्हा या सगळ्याकडे बघते तेव्हा ती थोडीशी घाबरून जाते. तेजस्विनी तिच्याकडे खूप रागात बघत असते, पण समोर मीडिया असल्यामुळे तेजस्विनी काहीच बोलत नाही. ती फक्त चेहऱ्यावर स्माईल ठेवते आणि आता सखीला खूप आनंद होतो आणि सखीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कान्हाला सुद्धा खूप बरं वाटतं. कान्हा सुद्धा अगदी म्हणजे आनंदाने स्माईल करून तिच्याकडे बघू लागतो. सखीच्या चेहऱ्यावर आता आलेला आनंद त्याला अगदी वेगळाच आनंद देऊन जातो कान्हाला आणि तो सारखं तिच्याकडे बघतो आणि स्माईल करत असतो. साईबाबांची आरती चाललेली असते तेव्हा आणि मधून मधून तेजस्विनी इकडे सखीकडे रागात बघत असते. दुसरीकडे आता आरती झाल्यानंतरून साई भंडाऱ्यात सगळ्या लोकांना जेवण असतं. सो जेवायला सगळेजण बसलेले असतात आणि त्यामध्ये कान्हा हातभार लावत असतो. कान्हा आता जेवणाचे ताटं वाढत असतो, म्हणजे पत्रावळ वाढत असतो आणि जेवणही वाढायला घेत असतो सगळ्यांना. आणि तितक्यात आता सखी जी त्याच्या जवळ येते ती कान्हाच्या समोर येऊन उभी राहते आणि तितक्यात कान्हाचं लक्ष जातं. तो म्हणतो, अरे तुम्ही? तेव्हा सखी म्हणते की थँक्यू म्हणायचं राहून गेलं. तितक्यात आता कान्हा म्हणतो, कोणाला? तेव्हा सखी म्हणते की तुम्हाला. तेव्हा आता कान्हा म्हणतो, हो का, पण कशाबद्दल? तेव्हा सखी म्हणते की तुम्ही जीव वाचवला माझा म्हणून. तेव्हा कान्हा म्हणतो, मी कोण वाचवणारा? आपल्याला सगळ्यांना तारणारा एकच बाबा, तो म्हणजे साईबाबा. त्यांनीच मला पाठवलं असं समजा तुम्ही. तितक्यात आता सखीला कोणीतरी बोलवायला येतं. ती बाई म्हणते की सखी मॅडम चला जेवायला. तितक्यात सखी म्हणते की हो आलेच. तितक्यात सखी लगेच जाऊ लागते. तितक्यात आता कान्हा तिला म्हणतो की 1 मिनिट मॅडम,
तुम्हाला थँक्यूच म्हणायचं आहे ना? तेव्हा आता सखी म्हणते हो. कान्हा म्हणतो मग एक काम करा, वेगळ्या पद्धतीने म्हणा. इतक्यात आता कान्हा एक बकेट घेतो आणि ती बकेट हिला देतो, सखीला देतो. आणि आता सखी त्याकडे बघते आणि म्हणते की म्हणजे? इतक्यात आता कान्हा म्हणतो की पंक्तीत बसायच्या आधी लोकांना वाढा आणि पुण्य कमवा. त्या बकेटमध्ये खिचडी असते वाटतं, म्हणजे खाण्याचं काहीतरी सामान असतं. तितक्यात आता ती बकेट जेव्हा तो तिला देतो कान्हा, तेव्हा सखी म्हणते ओके. सखी ती बकेट घेऊ लागते आणि इतक्यात सखीच्या हातातून ती बकेट जड असल्यामुळे पडणार असते, म्हणजे खाली जाते. आणि तिकडून कान्हा ती बकेट पकडतो. म्हणजे बकेटच्या दोघं बाजूंनी दोघांचे हात असतात. आणि आता तो नकळतपणे तिच्या हाताला स्पर्शून जातो, म्हणजे नकळतपणे तिच्या हाताला त्याचा स्पर्श होतो. ते वजन मिळून ती बकेट नीट पकडतात आणि एकमेकांकडे बघतच राहून जातात. आणि नेमकं आता सखीच्या हातावर त्याचा हात असतो आणि आता सखी सावध होते आणि लगेच तिचा हात मागे घेते. कान्हा म्हणतो एक काम करा, तुम्ही ह्याने वाढा, असं म्हणत आता कान्हा लगेच तिला चमचा देतो. आणि आता कान्हा म्हणतो एक काम करा, तुम्ही हे घ्या आणि मी बकेट पकडतो, याने सुद्धा पुण्य मिळतं बरं का. तेव्हा सखी म्हणते ओके नाईस, पण पुण्य कमवण्यासाठी नाही, पण साईबाबांच्या सेवेसाठी मी हे नक्की करेन. तेव्हा आता ते दोघंही मिळून हे वाढत असतात. तितक्यात आता कान्हाचा मित्र म्हणतो की अरे कान्हा, तुला माहितीये का ते कोण आहेत? तुला माहितीये ना? तितक्यात आता कान्हा म्हणतो ते कोणीही असतील, त्यांच्या घरी. इथे बाबांच्या दरबारात आपण सगळे सारखेच आहोत, खरं आहे की नाही? तेव्हा सखी म्हणते हो अगदी बरोबर. तेव्हा कान्हा म्हणतो चला मग जाऊया. आता वाढायला येत असतात आणि तितक्यात आता कान्हाचं लक्ष एका काकांच्या ताटावर जातो. तो म्हणतो अरे बापरे काका, किती शिरा खाताय? काकूंना सांगू का तुमचं नाव की तुम्ही गोड खाताय? सांगू का? सांगू काकू, सांगू का बरं? तितक्यात आता ते काका म्हणतात नाही रे, सांगू नकोस. तितक्यात आता कान्हा सखीकडे बघतो आणि सखी म्हणते हो हो. म्हणजे आता ते दोघंही आता सोबतीने एकमेकांच्या वाढू लागतात, जेवणाचे ताटं वाढू लागतात, म्हणजे जेवणाच्या ताटात जेवण वाढू लागतात. आणि सखी प्रत्येकाला जेवण वाढत असते आणि आता त्याकडे कान्हा बघतच राहून जातो. म्हणजे कान्हा तिच्याकडे एकटक नजर लावून बघत असतो. सखी खूप आनंदाने सगळ्यांना वाढत असते आणि कान्हा तिच्याकडे बघण्यात मग्न असतो. तो तिच्याकडे बघून हसतच असतो, तिच्यात हरवून गेलेला असतो. आणि सखी लगेच त्याच्याकडे बघते आणि म्हणते की तू लक्ष कुठे आहे तुमचं? तितक्यात आता कान्हा म्हणतो की हे काय, मी येतच होतो. त्यात आता सखी म्हणते असू दे, काही गरज नाहीये तुमच्या मदतीची. तितक्यात कान्हा म्हणतो की नको नको, ते जड आहे, मी करतो मदत. तितक्यात सखी म्हणते नाही नको, मी करेन माझी. आता सखी ती बकेट उचलायला जाते आणि ती बकेट इतकी जड असते की तिच्याकडनं धरली जात नसते. तितक्यात आता कान्हा म्हणतो अहो ती जड आहे, मी म्हटलं होतो ना. तितक्यात सखी म्हणते की नाही ठीक आहे, इट्स ओके, मी वाढते. आता सखी लगेच ती बकेट बाजूला नेते आणि जेवण वाढू लागते प्रत्येकाला. आणि कान्हा मात्र तिच्याकडे बघून हसत असतो. म्हणजे खूप छान मोमेंट असतो तो. किती छान वाटतं ना जेव्हा म्हणजे आपण काहीतरी काम करतोय आणि कोणीतरी आपल्याकडे कुतूहलाने बघतोय. हा म्हणजे इथे सिनारिओ वेगळा आहे. हा रूल कोणालाही लागू होतो. सपोज आपण काम करतोय आणि मम्मी आपल्याकडे बघते की नाही माझी मुलगी काम करते वगैरे, दॅट काइंड ऑफ थिंग. पण इथे ह्या दोघांची काहीतरी केमिस्ट्री दाखवली आहे आणि तो व्यक्ती आपल्याकडे बघतो तेव्हा आपल्याला किती छान वाटतं आपल्या नकळतपणे. सो आता कान्हा त्याच प्रकारे हिच्याकडे सखीकडे बघत असतो आणि सखी इकडे जेवण वाढत असते. सखीकडून ती बकेट उचलली जात नसते. तितक्यात कान्हा म्हणतो की मी मदत करू. तितक्यात आता सखी मोठ्या चालाकीने ती बकेट बाजूला नेत असते, पण त्याची मदत घेणं नाकारत असते आणि हसत असते. त्याचबरोबरीने आता तिच्याकडे तरी सुद्धा तो बघतच असतो. आता म्हणजे कान्हाला सारखा तो प्रसंग आठवत असतो की त्याने तिला मंडपामध्ये वाचवलेलं असतं आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारलेली असते. तो हसत असतो तिच्याकडे बघून. तर दुसरीकडे आता जी दाभाडे असते म्हणजे तिथली ती मावशी, ती साईबाबांच्या मंदिराजवळ असते. सो आता तितक्यात तेजस्विनीचा सेक्रेटरी तिथे येतो आणि म्हणतो दाभाडे, सरकारांनी तुम्हाला बोलवलंय. तितक्यात आता ते दाभाडे म्हणते की हो आलेच. तितक्यात आता तो सेक्रेटरी तिला सांगतो की जरा पटकन. आता देवासमोर हात जोडून त्या दाभाडे मावशी जाऊ लागतात. त्या खूप विचारात असतात. आता त्या बाहेर जातात आणि बाहेरच्या दिशेने त्यांना त्या सरकार जी आहे म्हणजे तेजस्विनी, ती कारमध्ये बसलेली दिसते. आता कारमध्ये ती मुद्दामून टॉर्च लावते, टॉर्च चमकवते, जेणेकरून त्या दाभाडे मावशींना कळतं की तिथे सरकार बसलेले आहेत, म्हणजे तेजस्विनी बसलेली आहे. ऍक्च्युली तो टॉर्च नसतो, ते लायटर असतं. तितक्यात आता दाभाडे मावशी बाहेर येतात. त्या म्हणतात सरकार. तेव्हा आता तेजस्विनी तिच्याकडे बघते. तितक्यात आता ती दाभाडे मावशी कारमध्ये पुढच्या सीटवर बसते आणि लगेच बोलू लागते. तेजस्विनी आता दाभाडेला म्हणते की इतका वेळ का लागला? तेव्हा त्या दाभाडे मावशी म्हणतात की भंडाऱ्याची तयारी सुरू आहे ना म्हणून. तितक्यात आता तेजस्विनी म्हणते की मरण जरी दारात आलं ना तरी सांगायचं त्याला की सरकारने बोलवलंय आणि आधी त्यांना भेटून येते मग मरते असं म्हणायचं. तितक्यात आता त्या मावशी म्हणू लागतात की ते मी तितक्यात तेजस्विनी म्हणते की माझं अजून बोलणं संपलेलं नाही. तितक्यात आता कान्हा त्याच्या मित्रांजवळ येतो
आणि त्याच्या मित्रांना तो विचारू लागतो की काय रे, दाभाडे मावशींना बघितलं का तुम्ही? तेव्हा त्याचे मित्र म्हणतात की त्या ज्या मॅडम आलेल्या होत्या ना, आता त्यांच्या गाडीजवळ जाताना आम्ही बघितलं. काय झालं, काही काम होतं का? तितक्यात कान्हा म्हणतो नाही काम नव्हतं, पण तुम्ही वा पुढे, मी बघतो. आता कान्हा त्या मावशींना शोधू लागतो. इकडे आता तेजस्विनी एक चेकबुकचा चेक घेते आणि इकडे दाभाडे मावशींना देते. ती म्हणते की दाभाडे, हा चेक घ्या, ही माझी फुल अँड फायनल अमाऊंट आहे. ही घ्यायची आणि चाळकऱ्यां करून पेपर्सवर सह्या घ्यायच्या आणि निमूटपणे चाळ सोडून निघून जायचं. ही चाळीची जागा ना मला माझ्या मॉलसाठी हवी आहे म्हणजे हवीचा दाभाडे. इतक्यात आता कान्हा विचार करत असतो की दाभाडे मावशी आणि सरकार, काय प्रकार चाललाय हा? दुसरीकडे इकडे तेजस्विनी दाभाडे मावशीला म्हणत असते की दाभाडे, कसला विचार करताय? अहो यातच सगळ्यांचं भलं आहे, कम ऑन, विश्वास ठेवा माझ्यावर. तितक्यात आता दाभाडे मावशी म्हणतात की सरकार, कसा विश्वास ठेवायचा? नाही, ही चाळ म्हणजे चोरीची वस्तू नाहीये, जीव अडकलाय आमचा त्यामध्ये. अख्खं आयुष्य घालवलं या चाळीमध्ये आम्ही. सगळ्यांनी एकत्रपणे सणवार साजरे केले आहेत, एकमेकांची सुखदुःख पाहिली आहेत. नको, राहिलोय आम्ही या चाळीमध्ये. मला एक कळत नाहीये सरकार, अहो तुम्हाला झालंय तरी काय? तुम्ही आणि राघव साहेबांनी मिळून ही गोरगरिबांसाठी चाळ उभी केली आणि आता तुम्हीच आम्हा सगळ्यांना पोरकं करायला निघालात. बरं, इतकं करूनही मार्केटच्या दराने घराची किंमतही देणार नाही आहात. राहिला जागा कुठे देताय? तर दूर कुठेतरी इथून. अहो सगळ्यांचे नोकरी धंदे इथेच आहेत, मुलाबाळांच्या शाळा आहेत. मी तुम्हाला म्हटलं नाही का, अहो आमचं अख्खं आयुष्य इथे गेलंय. म्हणजे मी काय म्हणते की तुम्ही एक मोठी इमारत का नाही बांधत? म्हणजे मागच्या बाजूला आम्ही राहू आणि पुढे. तितके तेजस्विनी अशी पुढे होते आणि दाभाडे मावशीला घाबरवू लागते. तेजस्विनी म्हणते की काय पुढे काय? तितक्यात आता दाभाडे मावशी घाबरतात आणि ती म्हणते की पुढे माफ करा सरकार, पण तितक्यात तेजस्विनी म्हणते की पॉइंट आहे, पुढे काय बोला. तेव्हा आता दाभाडे बोलू लागते की म्हणजे पुढे मी तुमच्यासाठी, राघव साहेबांसाठी एक वेळ तयार होईनही, पण हे बाकीचे लोक एवढ्याशा पैशात चाळ सोडायला तयार नाही होणार. असं लुटू देणार नाही आम्ही तुम्हाला. हेच माझं म्हणणं आहे शेवटचं, हेच माझं उत्तर आहे शेवटचं, नाहीतर कोर्टात जावं लागेल आम्हाला. तितक्यात आता तेजस्विनी अगदी क्षणात आपल्या हातात असलेल्या केबलने दाभाडेचा गळा आवळू लागते आणि आता दाभाडेचा घसा चोख होत असतो, म्हणजे गळा दाबण्याचा प्रयत्न करत असते ती. तेजस्विनी म्हणते काय म्हणालीस ग? कोर्टात जायचंय तुला? कोर्टात जाणार आहेस तू दाभाडे? आता माझं ऐक. तितक्यात आता कान्हा इकडे दाभाडे मावशीला शोधत तितक्यात आता कान्हा इकडे दाभाडे मावशीला शोधत फिरत असतो. दुसरीकडे आता ही तेजस्विनी दाभाडेचा गळा आवळत म्हणत असते तिला की ही चाळ, सौदा, पैसा हे असले शब्द ना या सरकारकडे काढायचे नाहीत. एवढ्या प्राईम लोकेशन मध्ये अशी जागा मुंबईत शोधूनही सापडणार नाही आणि ही जागा मला हवी आहे माझ्या मॉलसाठी. तितक्यात आता दाभाडे म्हणते की मला कधी कधी प्रश्न पडतो की तुम्ही नक्की त्याच वहिनी साहेब आहात ना? राघव सर असते तर. तितक्यात आता तेजस्विनी जोरात ओरडते. ती म्हणते बास, आणि हा आवाज कानापर्यंत जातो. तेजस्विनी लगेच दाभाडेचा गळा आवळत म्हणते की परत एकदा सांगते, ही जी जागा आहे ना ती मला हवी आहे आणि ही नुसती चाळ राहिलेली नाहीये, माझ्या प्रतिष्ठेचा विषय राहिलेला आहे हा आता. त्यामुळे निमूटपणे दिलेले पैसे घ्यायचे आणि ही चाळ सोडून निघून जायचं. नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये दाभाडे, अजिबात नाही. दुसरीकडे आता दाभाडेचा गळा आवळला जात असतो तेजस्विनीकडून आणि इकडे कान्हा तिकडे त्या कारकडे वळत असतो, म्हणजे त्या कारकडे त्याचे पावलं वळत असतात. तितक्यात आता तेजस्विनी म्हणते की घेशील ना सह्या? घेशील ना गप गुमान सह्या? बोल. तेजस्विनी वारंवार तिला बोलत असते की बोल, घेशील की नाही सह्या सगळ्यांच्या? बोल. गळा आवळत असं बोलत असते ती तेजस्विनी. आणि तर इकडे इतक्यात आता मागून येणाऱ्या कान्हाला संशय जातो आणि कान्हा बघू लागतो. कान्हाला वाटतं तेजस्विनी हिचा गळा आवळण्याचा प्रयत्न करते येते. त्यामुळे कान्हा वेळ अजिबात न घालवता लगेच धावतच जातो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सखी आणि तेजस्विनी त्यांच्या घरी आहेत आणि तेजस्विनी सखीला म्हणते, सखी बाळा इकडे ये. तितक्यात आता सखी खूप घाबरलेली असते आणि सखी तिच्या जवळ जाते तेजस्विनीच्या. तेजस्विनी म्हणते हॅपी बर्थडे सखी. का? आता सखी जी आहे ती लगेच तेजस्विनीकडे जाऊ लागते आणि तिला म्हणजे हक करायला सखी लगेच जाऊ लागते आणि ती जेव्हा हक करायला तिला जाते, मिठी मारायला तिला जेव्हा जाते, तेव्हा लगेच त्या दोघींच्या मध्ये तेजस्विनी एक फाईल आणते. ती म्हणते की या पेपर्सवर सह्या कर, मग माझ्यासोबत वाढदिवस साजरा कर. चल. तितक्यात आता बर्थडेचा केक येतो आणि केक कटिंग होणार असते. तर दुसरीकडे आता जो कान्हा आहे तो त्याच्या बॅगमध्ये पैसे घेऊन येत असतो आणि तिथे खाली जे सिक्युरिटीज असतात ते सिक्युरिटीज आता तिकडे सेक्रेटरीला फोन लावतात आतमध्ये की हॅलो सर, एक कोणीतरी मुलगा आलेला आहे, त्याच्या बॅगेत 70 लाख घेऊन, असं म्हणतोय. म्हणजे त्याच्या बॅगेत पैसे आहेत, त्याच्या बॅगेत 70 लाख आहे असं म्हणतोय. तितक्यात तो सेक्रेटरी त्याला म्हणतो की पाठवून दे त्याला आत. तर दुसरीकडे आता इकडे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही सिग्नेचर करून देते आणि आता हे सगळं जेव्हा
तेजस्विनी बघत असते तेव्हा ती म्हणते की फायनली मी आता या सगळ्या साम्राज्याची एकुलती एक मालकीण झालीच. तर दुसरीकडे आता कानाबाहेर उभं राहून विचार करत असतो की आता हा प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे. नक्की कुठला प्लॅन असेल तो? तर दुसरीकडे आता जी हिची जाऊ असते, तेजस्विनीची जी लहान जाऊ असते, ती लगेच आता विचारू लागते तेजस्विनीला की सखीने ज्या पेपरवर सिग्नेचर केली ते कसले पेपर आहेत सरकार? आणि तेजस्विनी मात्र तिच्याकडे रागात बघू लागते. म्हणजे पुढचा एपिसोड खूप असा टेरिबल असणार आहे. आणि हो, कानाचा नक्की प्लॅन काय असेल? त्याच्या बॅगेत एवढे 70 लाख कुठून आलेले असतील? जाणून घेण्यासाठी आणि आपल्या अशा डेली लपंडावच्या रंजक एपिसोड्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि मी आता जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाबद्दलचं तुमचं मत काय आहे हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबरीने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.